इराणमध्ये सध्या अनेक नाट्यमय हालचाली होत आहेत आणि इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत मुस्तफा खामेनी त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत. 11 मार्चला त्यांना इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती आणि आपल्याला आठवत असेल की 28 फेब्रुवारीला ज्यावेळेला अली खामेनी यांचं निधन झालं होतं, तर त्यानंतर जी त्यांची असेंब्ली आहे त्यांनी मुस्तफा यांची 8 मार्चला मुख्य नेता म्हणून निवड केली होती. आणि आता मुस्तफा हे जखमी झाले आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. परंतु इराणचे जे इराणचे जे वर्तमानपत्र आहेत ते म्हणत आहेत की ते गुप्त ठिकाणी लपून युद्धाचं नेतृत्व करत आहेत, कारण जर ते उघडपणे बाहेर फिरत राहिले तर त्यांना मारण्यात येईल म्हणून. परंतु ते अतिशय त्यांची प्रकृती छान आहे आणि ते चांगल्या प्रकारे लढू शकतात. तर म्हणजे एक बातमी की ते जखमी झालेत आणि दुसरी बातमी की नाही, ते लपून नेतृत्व हे करत आहेत. आता नेमकं काय ते आपण सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की की इराण अजूनसुद्धा लढतं आहे. याचा अर्थ की इराणमध्ये अजूनसुद्धा लढण्याची क्षमता आहे. हे जे आहेत मुस्तफा, हे जास्त चांगली लढाई करून इराणला हे युद्ध जिंकून देऊ शकतील का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. सध्या इराणची परिस्थिती ही पुष्कळ गंभीर झालेली आहे. त्यांचं जे हवाई दल होतं, त्यांचं जे नौदल होतं, त्यांची जे इतर सुरक्षा दलं होती, या सगळ्यांना अमेरिकेने आणि इस्रायलनी बरबाद केलेलं आहे. त्यांचे जे प्रॉक्सीज आहेत, म्हणजे एक तर आहे हमास, दुसरा आहे हिजबुल्ला आणि तिसरं आहे हुथीज जे येमेनमध्ये आहेत, ज्यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. परंतु सध्या इराणकडे जी क्षमता आहे ती म्हणजे छुपं युद्ध लढणं, आणि ते अमेरिका आणि अमेरिकेचे बेसेस जे आखाती देशात आहेत त्याच्यावरती हल्ले करत आहेत, अमेरिकन वकिलातीवरती हल्ले करत आहेत. आणि त्यांचं सर्वात मोठं जे कार्ड आहे ते म्हणजे गल्फ ऑफ हॉर्मुझ, ज्याच्या एका बाजूला सौदी अरेबिया आहे आणि दुसऱ्या बाजूला इराण आहे. तिथून ते तेल जाऊ देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देऊन जगाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर थोडक्यामध्ये इराणची पारंपरिक युद्ध लढण्याची क्षमता पुष्कळ कमी झालेली आहे. परंतु अपारंपरिक युद्ध म्हणजे जगाच्या ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण करणं, जगाच्या विरुद्ध इतर पद्धतीने लढणं, ही मात्र क्षमता अजून त्यांच्याकडे कायम आहे. तर त्याच्यामुळे मुस्तफा खामेनी जे आहेत ते पुष्कळ वेळ इराणचं नेतृत्व करू शकतील अशा प्रकारचं विश्लेषण आपण करू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे की युद्धामध्ये नेमकी बातमी ही पुढे येत नाही. आणि इराणनी ज्यावेळेला युद्ध सुरू केलं होतं त्यावेळेस त्यांना माहिती होतं की त्यांचं नेतृत्व जे आहे ते मारलं जाईल. म्हणून त्यांनी जसे खामेनी मारले गेले तर त्यांचे पुत्र मुस्तफा ज्यांना आता नंबर 2चा नेता बनवलेला आहे. आणि तशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते रिलिजियस म्हणजे धार्मिक असो किंवा इराण रिव्होल्युशनरी गार्डचं नेतृत्व असो किंवा इराणच्या सैनिकांचं नेतृत्व असो, तर पहिल्या फळीचं नेतृत्व मारलं गेलं तर दुसऱ्या फळीचं नेतृत्व, ते मारलं गेलं तर तिसऱ्या फळीचं नेतृत्व, म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरती नवीन नवीन नेतृत्व तयार करून इराणने लढण्याची तयारी केलेली आहे. आणि याच्यामध्ये सर्वात एक महत्त्वाची बाब म्हणजे अशी की त्यांना लढण्यात मदत करण्यामध्ये चीन मोठ्या प्रमाणात मदत करतं आहे. टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स त्यांना पुरवतं आहे. त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र जिथे शक्य असेल ते पुरवतं आहे. तर त्याच्यामुळे असं वाटतं की अजून काही काळ हे युद्ध सुरू राहू शकतं. परंतु जर पुन्हा एकदा तिसऱ्या फळीचं नेतृत्व किंवा चौथ्या फळीचं नेतृत्व जर मारलं गेलं तर अर्थातच इराणची लढण्याची क्षमता कमी होईल. परंतु सध्या तरी असं वाटतं आहे की युद्ध हे काही काळ नक्कीच चालू राहील.